हॅलो एव्हरीवन. इथे मी आणि ईशान्वी देवपूजा करत होतो. तर माझी देवपूजा चालू होती तर ईशान्वी मध्येच मला डिस्टर्ब करायला आली. खोटं खोटं आरती करायचं नाटक करत होते त्यामुळे घेऊन. आणि मग नंतर इथे पप्पांनी मला मस्त कांदा चॉप करून दिलेला आणि इथे मी टोमॅटो कटिंग करत होते. प्लॅन होता अंडा भुर्जी करायचा. तर अंडा भुर्जीचा कांदा नीट फ्राय होईपर्यंत म्हटलं चपात्या करून घेऊयात. माझ्या चपात्या होईपर्यंत इथे पप्पा ईशान्वीचा अभ्यास घेत होते. तीही आजोबांजवळ बसून आज छान अभ्यास करत होती. नंतर आपला कांदा छान झाला, त्यात मी टोमॅटो टाकला. टोमॅटोही छान होऊ दिला आणि मग नंतर त्यात हळद, धणेपूड आणि आलं लसूण पेस्ट टाकली. यानंतर मी कांदा थोडं शिजवण्यासाठी त्यात थोडं पाणीही टाकते, त्यामुळे कांदा छान आपला होतो. मग नंतर यात मी अंडे फोडून टाकले. सुरुवातीला मी अंडा भुर्जी साधी हळदमध्येच केली होती, कारण ईशान्वी खूप तिखट खात नाही. अगदी चिमूटभर तिखट टाकलेलं. नंतर मग मी रिलॅक्स बसलेली तेव्हा मॅडमचा परत डान्स चालू होता आणि इथे आईने सुकटची भाजी केलेली मस्त. मग नंतर आम्ही रिलॅक्समध्ये वॉकिंगला गेलेलो. तर इथे ईशान्वी माझ्या मोबाईलचं कवर घेऊन मस्त व्लॉगिंगची ॲक्टिंग करत होती. आजकाल तिलाही व्लॉगिंग फार आवडायला लागलं आहे आणि ती मला म्हणते की मम्मा एकदा मलाही बोलवून दे तुझ्या व्लॉगमध्ये. तर बघेल, एकदा नक्की ट्राय करेल. आणि इथेही ती डान्सेस करत होती. शी जस्ट लव डान्स डान्स डान्स. सो असा होता आमचं संध्याकाळ. अशी होती आमची संध्याकाळ. थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्लॉग. बाय.